पंकजा मुंडे मुख्यमंत्री पदाचा आक्रमक चेहरा आहेत. त्यांना भाजपने मुख्यमंत्री केलं तर आम्ही स्वागत करू. तृप्ती देसाई. राज्यात पुरुष अत्याचाराच्या वाढत्या घटना दुर्दैवी आहेत. अशा घटना थांबवण्यासाठी राज्य सरकारने महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष हक्क आयोगाची स्थापना करावी अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. तृप्ती देसाई आज विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आल्या होत्या. दर्शनानंतर देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. अलीकडच्या काळात पुरुषांवरील होणाऱ्या अत्याचार आणि अन्यायाच्या घटना वाढलेल्या आहेत आणि या संदर्भात देसाई यांना विचारलं असता त्यांनी पुरुष हक्क आयोगाची मागणी केलेली आहे. राज्यातील अनेक महिला विविध क्षेत्रात प्रगती करतात, परंतु आतापर्यंत महाराष्ट्रात महिलेला मुख्यमंत्री पद मिळालेलं नाही. पंकजा मुंडे या मुख्यमंत्री पदाचा आक्रमक चेहरा आहेत. भाजपाने पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पद दिलं नाही तर आम्ही महिला म्हणून भाजपाचे स्वागत करू, असंही देसाई यांनी म्हटलेलं आहे. वाटतं की आज मी पांडुरंगाच्या चरणी आहे. महिला मुख्यमंत्री होणं गरजेचं आहे. आज राज्यभरात आपण जर बघितलं तर महिलांचा डंका आहे. प्रत्येक पक्षामध्ये आक्रमक महिला आहेत, महिला काम करतायत. यावेळेला तर आमची अशी इच्छा होती की महिला मुख्यमंत्री, मग ते कुठल्याही पक्षाची सत्ता येऊ दे, ती झाली पाहिजे. तर आक्रमक महिला आहेत, चांगलं काम करतायत. तर आगामी काळामध्ये म्हणजे 5 वर्षाची तर सत्ता महायुतीची आहे, परंतु 5 वर्षामध्ये कदाचित मुख्यमंत्री बदलले जाऊ शकतात. जर भाजपला मुख्यमंत्रीपद बदलायचंच असेल तर आवर्जून महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत महिलांना मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही, तर भाजपने मोठ्या मनाने मुख्यमंत्रीपद महिलांसाठी रिक्त करावं. नाही, महिला सगळ्याच पक्षातल्या चांगल्या आहेत. मला वाटते की भाजपने कुणालाही संधी दिली तर त्या महिलेचा निश्चितच सगळे आदर करतील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पंढरपूर.